झालं सांगा शाहीर नेमका अंधार झाला तरी कशाचा? अंधार झालाय माणसाच्या बुद्धिमत्तेचा, अंधार झालाय माणसाच्या नीतिमत्तेचा, अहो अंधार झालाय या चिमुकल्यांच्या भविष्याचा आणि विकासाचा। शाहीर मग हे अंधार दूर करणार तरी कोण? कोण? चला सांगतो। राजाधिराज पधारे। प्रधानजी, जी महाराज। प्रधानजी, जी महाराज। आपल्या राज्यात काय चालू आहे? आपल्या राज्यात सगळं हिरवळ चालू आहे महाराज। आपल्या राणी साहेबा काय म्हणतात? राणी साहेबांच्या लिपस्टिक वर, राणी साहेबांच्या ड्रेसिंग वर सगळ्या राज्याचा खर्च होत आहे। बर बर, असो असो। आपले युवराज काय म्हणतात? काय सांगू महाराज? सांगा काहीतरी। कसं सांगू महाराज? तोंडाने सांगा। पुन्हा तोंडाने सांगू? तुम्हाला तोंड आहे तरी किती? एक महाराज। मग त्याच तोंडाने सांगा की, म्हणजे आम्हाला बी कळत आणि या लोकांनी बी कळत। काय सांगू महाराज? महाराणी 24 तास मालिका बघतात, त्यांना योजनेकडे वेळ द्यायला लक्षात नाही। हा तर खूपच मोठा अंधार झालेला आहे। हे युवक आपल्या देशाचे भविष्य आहेत, यांना आपण उत्तम शिक्षण द्यायलाच पाहिजे। यासाठी त्यांना शाळेत धाडलं पाहिजे महाराज। आपल्या विरोधासाठी सर्वात उत्तम शाळा कोणती? या शाळेचे वैशिष्ट्य काय? काय सांगू महाराज? शाळेला जायला 4 चाकी गाडी, गाडीला पिवळा रंग आणि बसायला एकदम उत्तम सुविधा। अरे बाबू, मग या शाळेची फीस पण जास्त असेल। अरे नाही 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 नाही, कमी फीस मध्ये उत्तम शिक्षण देणारी शाळा म्हणजेच वा, मला तर धड मराठी वाचायत नव्हती, धड इंग्रजी वाचायत नव्हती, पण या शाळेत प्रवेश घेतल्यापासून आता खडाखडा इंग्रजी बोलायला लागलो। अरे इंग्रजीच काय, या शाळेत मराठी आणि हिंदी पण एकदम उत्तम प्रकारे शिकवली जाते। एवढी चांगली शाळा म्हणल्यावर, एवढं उत्तम शिक्षण म्हणल्यावर आपल्या विरोधांना दुसऱ्या शाळेत कशाला टाकायचं? याच शाळेत टाकू की आपल्या विरोधांना? अहो महाराज, मला तर वाटतंय राज्यातल्या प्रत्येक मुलाने ह्याच शाळेत शिक्षण घ्यायला पाहिजे। घरापासून वाचणारी शाळा, गावापासून वाचणारी शाळा आणि उत्तम शिक्षण देणारी शाळा म्हणजे या गावची लोक सगळी जागी झाली पाहिजे, या गावची लोक सगळी जागी झाली पाहिजे। योग्य शिक्षण मुलांना दिलं पाहिजे, योग्य शिक्षण मुलांना दिलं पाहिजे। फिनिक्स स्कूल मध्ये प्रवेश घेतला पाहिजे, फिनिक्स स्कूल मध्ये प्रवेश घेतला पाहिजे। योग्य शिक्षण मुलांना दिलं पाहिजे, योग्य शिक्षण मुलांना दिलं पाहिजे। मराठी भाषा दिवस, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारी मराठी भाषा, वासुदेवाची मराठी भाषा, सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात असणारी मराठी भाषा। आपण किती भाषा शिकलो तरी महाराष्ट्रीयांच्या मनावरती आणि होटावरती राज्य करणारी भाषा म्हणजेच मराठी भाषा।